माझ्या या मँगो शेवया डेझर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला सांगते, आमच्याकडे जे गेस्ट आले होते त्यांना एवढं आवडलं आणि नक्कीच तुम्हाला पण आवडणार. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल. व्हिडिओ बघताना तुम्हाला कसं केलं म्हणजे कसं बनवलं ते कळणारच आहे. अगदी साध्या सरळ रीतीने बनवलेली ही रेसिपी आहे. तुम्ही आवर्जून करा. ही करण्यास तुम्हाला जराही कष्ट पडणार नाहीत. कारण आता सध्या गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे गॅसजवळ जाऊन उभं राहणं म्हणजे खूप कठीण जातं. नको नकोसं वाटतं. म्हणूनच ही खास रेसिपी आहे. ही बनवा, खावा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ते. जरा मला पण बरं वाटेल ना. चांगली वाईट दोन्हीही सांगू शकता. याला खूपसं प्रमाण नाही आहे. फक्त गार होण्यासाठी थोडं फ्रीजमध्ये ठेवायला लागतं. गार गार जास्ती छान लागतं. तुम्ही गरम पण असं खाऊ शकता नुसतं, पण थंड खाल्लं तर जास्ती छान लागणार. हे दिसण्यात पण छान वाटते. आजकाल कुठलाही पदार्थ छान दिसायला असेल तर लगेच नजर जाते आणि खाण्याची इच्छा होते. तशीच ही माझी रेसिपी आहे. तुम्ही नक्की बनवा.